मुळात ज्या देशात पत्रकारापासून सरकारपर्यंत सगळीच गणितं उलटी चालतात, त्या देशाचं भविष्य उज्ज्वल कसं असू शकतं? कंटेंट क्रिएटर्स इथे वास्तव दाखवत फिरतायत, कॉमेडियन्स पत्रकारिता करतायत, पत्रकार फक्त कंटेंट शोधतायत आणि सरकार स्वतः कॉमेडी करतंय. शिक्षक ते काम करतायत जे काम सरकारने करायला हवे. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे प्रयोगापेक्षा चमत्कारावरती विश्वास ठेवला जातो. जिथे बर्फाच्या नैसर्गिक आकाराला सुद्धा दैवी ठरवून विज्ञानाचा गळा घोटला जातोय. महागाई, बेरोजगारी आणि शिक्षणावरती बोलणं जिथे पाप मानलं जातंय आणि प्रश्न विचारणाऱ्यालाच गुन्हेगार ठरवलं जातंय. एवढंच काय, जो देश उद्याच्या टेक्नॉलॉजी आणि प्रगतीवरती बोलायचं सोडून शेकडो वर्षापूर्वीच्या इतिहासातील जखमा उकरण्यातच आपली शक्ती वाया घालवतोय, त्या देशात काय घडू शकतं? ज्या कोवळ्या हातांनी विज्ञानाचे प्रयोग करायला हवेत, त्या हातामध्ये धर्माची पताका देऊन त्यांना बालबाबा बनवून त्यांच्या भविष्याचा लिलाव केला जातोय. तंत्रज्ञानाच्या प्रगतीपेक्षा वस्तूंचा रंग म्हणजेच आयफोनला धर्माशी जोडलं गेलं. यातच जिथे प्रतिष्ठा शोधली जाते. गरिबी मुळापासून उपटण्याऐवजी आम्ही करोडो जनतेला रेशनवर जगवतोय असं सांगून लोकांच्या गरिबीचं प्रदर्शन जिथे अभिमानाने केलं जातंय, त्या देशात काय होऊ शकतं? ज्या देशात नागरिक प्रश्नांपेक्षा उत्तरांना घाबरतात आणि भविष्यापेक्षा भूतकाळाच्या जंजाळात रमतात. सांगा, त्या देशाचं भविष्य नेमकं कोणत्या दिशेला जातंय?